वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। निश्चितच जर अशा चुकीची घटना होत असेल त्याचा आम्ही निषेध करू। वंचित आघाडी अशा कुठल्याच घटनेला प्रोत्साहन करत नाही। पण याच्या मागचे दुसरं तुम्ही बघा की या महाराष्ट्राच्या राज्यात गृहराज्यमंत्री देवेंद्रजी सांगतात की माझी महिला माझी बहीण एकदम सेफ आहे, सुरक्षित आहे। जर एका आमदाराच्या बहिणीवर हल्ला होतो आहे तर आमच्या सारख्या गोरगरिबाच्या माता बहिणींचं काय होणार? आणि ही फार त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे, आत्मचिंतन करण्याचा विषय आहे की या महाराष्ट्रातली गृहराज्यमंत्री त्यांच्या असताना अशी घटना होतात। कारण 3 दिवसाआधीच ते धामणगावला येऊन गेले आणि त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार जे सध्या आमदार आहे त्यांच्या बहिणीवर हल्ला झाला। म्हणजे त्या हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे, त्या हल्ल्यात कोण कोण होतं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कारण आमच्या बहिणीवर हल्ला होतो आहे म्हणजे ती आज एका आमदाराची मुलगी आहे, एका आमदाराची बहीण आहे आणि तिच्यावर जर हल्ला होऊन राहिला तर जनसामान्यात हा वेगळा मेसेज चाललेला आहे की इथं कोणीच सेफ नाही। पण ही भूमिका महत्त्वाची आहे। त्यासोबतच एक काँग्रेसचे माजी आमदार आहेत, त्यांना काय होऊन राहिलं समजून नाही आलं। ते कोणाच्या घरात दुपट्टा टाकते आणि म्हणते आमच्या पक्षात आला, कोणाच्या घरात दुपट्टा टाकते आमच्या पक्षात आला। अरे जेवढे 9 पक्ष मिळून लढून राहिले तरी कार्यकर्ते कमी पडून राहिले। माझा खरा सवाल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आहे, अरे तुमची इज्जत आहे का नाही पक्षात? नांदगाव चालले ये इकडे, त्याला विचारते ये इकडे। आमचा तालुका शहराध्यक्ष विचारले नासिर खान मुस्लिम समाजाचा, तो काम करू राहिला, त्याला गाडीत बसवलं। कोणी जाधव मंदिरचा तालुका अध्यक्ष आहे, त्याला 50 रुपये दिले आणि दुपट्टा टाकला। अरे हे 2 दिवसाची निवडणूक आहे आणि तुम्ही असं वातावरण करतात, हे चुकीचं आहे। म्हणजे पक्षच राहिला नाही पाहिजे दुसरा, ही तुमची भूमिका असेल तर चुकीचं आहे। तुमच्याकडे शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे, आपचे 9 तर पक्षच झाले तरी कार्यकर्ता कमी पडून राहिला नाही। मला हे निवडणूक महाराष्ट्राची कुठे चालली? खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचा सातत्याने उल्लेख करतो आणि पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। निवडणुकात जयपराजय वेगळे विषय असतात, पण त्या निवडणुकासारख्या झाल्या पाहिजेत, त्याला गालबोटला कापता नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे। म्हणून माझ्या सर्व तमाम जनतेना सांगतो आहे, यांना इतकी भीती पसरलेली आहे, मग ते भाजप असो की काँग्रेस, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। येणारी निवडणूक ही वंचित आघाडी इथून निवडून येणार आहे। मग सर्वांना विनंती करतो, यंदाचं मत गॅस सिलेंडरला, तुमच्या भावाला, तुमच्या मित्राला, तुमच्या मुलाला सर्व बरी निवडून आणायचं आहे। 25 होतं।